दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि याचाच पर्दाफाश आम्ही केलेला आहे। जर तुमच्याही आसपास अशी भेसळ होत असेल तर लोकशाही मराठीच्या सोशल मीडियावर संपर्क साधा आणि या मोहिमेत सहभागी व्हा। पण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता मी थेट जाते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? तुम्ही खरं तर या सगळ्याचा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर मात्र हा सगळा मुद्दा सभागृहात सुद्धा गाजला। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मांजरी भागामध्ये जी धाड एफडी आणि पोलिसांनी टाकलेली होती, ज्याच्यामध्ये 1100 किलो पनीर जे बनावट होतं, भेसळयुक्त पनीर होतं, हम्म, त्याचा साठा आहे तो जप्त केलेला होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बनावट पनीरचा मुद्दा आहे तो ऐरणीवर आलेला आहे. काल विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला आहे. पण हम्म, पुणेच नव्हे तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भेसळयुक्त पनीर वापरलं जातं आणि ते नागरिक खातातही. प्रत्येकाच्या जेवणामध्ये आपण पाहतो की पनीरचा समावेश हा अग्रस्थानी असतो आणि त्यामुळे कुठेही म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा एका टपरीवर सुद्धा गेलो हम्म, स्टॉलच्या, तिथं सुद्धा आपल्याला पनीर दिसतं. पण ते पनीर खरंच स्वच्छ पनीर असतं का किंवा ते ओरिजिनल पनीर असतं का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आता नागरिकांनी ते पनीर तिथं ओळखायचं कसं? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे अगदी। जिथं हे पनीर बनवलं जातं तीच खरं तर नष्ट करणं महत्त्वाचं आहे. तिथं संपूर्णपणे हे बनावट पनीर ज्या ठिकाणी बनवले जातात, ते संपूर्णपणे नष्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की राज्यभरामध्ये दररोज टनाच्या पुढे पनीर आहे ते बनवलं जातं, ज्यामध्ये हम्म, बनावट पनीरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अनेक डेअऱ्या आहेत, ज्या डेअऱ्यांमध्ये पनीर तिथल्या तिथे बनवलं जातं. तिथं सुद्धा बनावट पनीर बनवलं जाण्याची शक्यता आहे. मुळामध्ये पनीर बनावट असलं तरी जे दुधापासून पनीर बनवलं जातं, ते दूध सुद्धा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. कारण की अगदी। दुधामध्ये सुद्धा अनेक वेळा आपण पाहतो, की अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत ते मिसळले जातात आणि ते ग्राहकांपर्यंत दिले जातात. आणि त्यामुळे जरी ग्राहकांनी ते दूध त्यांच्या घरी नेऊन पनीर बनवण्याचा प्रयत्न केला, तरी ते पनीर भेसळयुक्त पनीरच बनलं जातं असं सुद्धा म्हटलं जाते. काही हम्म, तज्ञांनी त्याबाबतची माहिती सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे पुणे नव्हे तर राज्यभरामध्ये हा भेसळ पनीरचा जो साठा आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये जप्त होताना पाहायला मिळते. पण काल जो विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित झालेला आहे, हम्म, कारण की हे बनावट पनीर जे आपण खातो, ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि त्यामुळे हा धोका ओळखून खरं तर राज्य सरकारने सुद्धा या विरोधात कठोर पावलं उचलली पाहिजेत. जे बनावट पनीर बनवतात त्यांच्यावरती तात्पुरती कारवाई केली जाते. पण पुन्हा एकदा ते गोडाऊन असतात किंवा त्यांचे जे कारखाने असतात पनीर बनवायचे, ते पुन्हा एकदा कार्यरत होतात आणि त्यामुळे हे समूळ नष्ट केलं पाहिजे. कायमस्वरूपी यावरती बंदोबस्त केला पाहिजे. कारण की प्रत्येकाच्या शरीरासाठी हे बनावट पनीर आहे, ते अतिशय घातक आहे. एआय पनीर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पनीर सध्या अगदी। आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात आणि नागरिक सुद्धा ते सर्रासपणे विकत घेताना पाहायला मिळतात. त्याची कोणतीही काळजी आहे, ते नागरिक सुद्धा घेताना पाहायला मिळत नाहीत. पण त्यानंतर काही कालावधीनंतर त्याचे साइड इफेक्ट आहेत, ते आपल्या शरीराला जाणवू लागतात आणि निश्चित। त्यामुळेच बनावट पनीरचा हा जो मूळ आहे, तो नष्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी अगदी। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। पुन्हा एकदा आठवण करून देते, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी ही भेसळ याचा पर्दाफाश आम्ही तर केलाच आहे। पण जर तुमच्याही आसपास अशी भेसळ होत असेल तर मात्र लोकशाही मराठीच्या सोशल मीडियावर संपर्क साधा आणि या मोहिमेत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।